हास्य दिसतंय आता कमळ अतिशय जोमानं या जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये फुललेला आहे म्हणून करता माझ्या चेहऱ्यावर हास्य दिसतंय. पक्षप्रवेशानंतरची पहिली प्रतिक्रिया हेच मी सांगितलं नाही, वेगळं काहीतरी सांगा. तुमचा पक्ष वेगळा होता. हे हा पक्ष प्रवेश करण्यासाठी माझ्या तालुक्यातून आणि माझ्या शेजारचा माढा तालुक्याचे विद्यमान माझे आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव आणि माझ्या तालुक्यातले माझे आमदार यशवंत माने यांच्या प्रवेशासाठी आम्ही लोकांना फक्त आव्हान केलं. 350 पावणे 400 किलोमीटरवर स्वतःच्या वाहनातून मिळेल त्या वाहनातून माझ्या मतदारसंघातले कार्यकर्ते अतिशय उत्स्फूर्तपणे स्वतःच्या खर्चानं इथं येऊन आम्हाला आशीर्वाद दिला. त्याच्यावरून माझी खात्री पटली की माझ्या मतदारसंघामध्ये ज्या माझ्या तालुक्यातल्या मतदारांना कार्यकर्त्यांना अपेक्षित होतं तशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतला आणि म्हणून करता माझ्या चेहऱ्यावर आनंद तुम्हाला दिसायला. सर, तुम्ही गेल्या अनेक वर्ष 3 वेळेस राष्ट्रवादी आमदार होतात. त्यानंतर तुमचा मतदारसंघ आरक्षित झाला. निष्ठेनं तुम्ही पक्षाचा उमेदवार निवडून आणलात आणि सोलापूर जिल्ह्याचं राजकारण असं की कोणी कुणाच्या मतदारसंघामध्ये ढवळाढवळ करत नाही, इंटरफेअर करत नाही. मग असं काय झालं की पक्ष बदलाचा निर्णय घेतला? आता तुम्हाला सगळ्यांना मीडियावर तुम्ही बघत असाल की जिथं शिस्तच राहिलं नाही पक्षामध्ये त्या बेशिस्त पक्षामध्ये राहून आपणही बेशिस्त व्हायचं का? आम्ही आमचे त्यावेळेचे नेते अजितदादा त्यांच्यासारखे शिस्तप्रिय माणसं म्हणून करता आम्ही अजितदादा बरोबर गेलो. पण आज जर तुम्ही बघितलं मीडियावर तुम्ही बघत असाल लांब जर असला तरी हा बेशिस्त झालाय पक्ष. आणि ही जर पक्ष अशाच प्रकारे वेळीच कंट्रोल नाही केलं तर पक्षाला महाराष्ट्रात माणसं उभा करायला सुद्धा मिळणार नाहीत अशी परिस्थिती होईल. उमेश पाटलांना जिल्हाध्यक्ष केल्यानंतर कोण मी ओळखत नाही त्याला. मी अशा बारक्या माणसाला ओळखत पण नाही. माझा मतदारसंघात ओळखत नाही. मी द्या सोडून. त्यामुळे त्याच्यावर नो कॉमेंट्स.